हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईटशीत प्रणू चॅनलमध्ये। आज बाईटशीत प्रणूमध्ये आपण कोथिंबीरीची वडी बनवणार आहोत, पण खूप वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। मस्त अशी निवडून बारीक चिरून ही कोथिंबीर आपण घेतलेली आहे। त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा आपण इथे घेतलेला आहे। त्यामध्ये साधारणतः 2 छोटी वाटी इतकं बेसन आपण टाकलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे इतकं तांदळाचं पीठ टाकायचं आहे। तांदळाच्या पिठामुळे ना वड्या अगदी कुरकुरीत बनतात, त्यामुळे हे पीठ आवर्जून टाकायचं। त्यानंतर 1 मोठा चमचा भरून धने पावडर आपल्याला टाकायची आहे। अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला यामध्ये टाकायचा आहे। त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट आपण यामध्ये टाकूयात। किंचितशी हळद टाकायची, साधारणतः पाव चमचा इतकी। त्यानंतर 1 चमचाभर इतका ओवा टाकायचा आहे। आणि आता 1 मोठा चमचा भरून आलं लसूण मिरची कोथिंबीरीची पेस्ट आपल्याला यामध्ये टाकायची आहे। आता इथे आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात आणि आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि या मिश्रणाचा आपल्याला आता एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। आवश्यकता असेल तर किंचितचं पाणी यामध्ये आपल्याला वापरायचं आहे। इथे आपण कोथिंबीरीचा वापर केला, त्यामुळे जास्त पाणी आपल्याला इथे लागत नाही। लागलंच तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये टाकू शकता। आणि अगदी घट्टसर असे आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे याचा। इथे तुम्ही पाहू शकता मिश्रणाचा आपण अगदी घट्टसर असा गोळा तयार करून घेतलाय। आता ह्या गोळ्याचा आपण 2 भाग करून घेऊयात। आता हाताला तेल लावून घ्यायचंय, गोडे तेल लावलेलं आहे इथे हाताला आपण। आणि हा जो एक गोळा आहे त्याची आपल्याला अशा पद्धतीने वडी बनवून घ्यायची आहे। असे 2 रोल आपण तयार करून घेऊयात। हे रोल आता आपल्याला उकडून घ्यायचे आहेत। रोल तयार झालेत। आता हे उकडून घेण्यासाठी आपण एक पॅन घेतलेला आहे किंवा कढई पातेलं काही घेऊ शकता। त्यामध्ये पाणी टाका। अशा पद्धतीने एक स्टँड ठेवायचा। त्यानंतर ही जाळी घेतलेली आहे, जाळीला व्यवस्थित तेल लावलेलं आहे। ती जाळी यामध्ये ठेवायची आहे। आणि हे जे वडीसाठी रोल आपण बनवून घेतलेले आहेत ते आपल्याला यामध्ये ठेवायचे आहेत। आणि मस्त असं आता हे उकडून घ्यायचं आहे आपल्याला। गॅस मोठा करायचा आणि 10 ते 15 मिनिटांसाठी रोल अगदी मस्त असे उकडून घ्यायचे आहेत। यावरती झाकण ठेवूयात। साधारणतः 10 ते 15 मिनिटांमध्ये रोल अगदी मस्त असे उकडले गेलेले आहेत। तुम्ही इथे पाहू शकता मस्त टुमटुमीत असे फुलले सुद्धा। आता हे आपण बाहेर काढून घेऊयात। गॅस बंद केलाय आणि हे रोल आता थंड करून घ्यायचेत। इथे आपण एक चाकू घेतलाय, चाकूला तेल लावलंय आणि आता हे थंड केलेले रोल आहेत त्याच्या आपण वड्या पाडून घेणार आहोत। अशा पद्धतीने सगळ्या वड्या आपण कट करून घेतलेल्या आहेत। आता या वड्या तुम्ही शॅलो फ्राय सुद्धा करू शकता किंवा डीप फ्राय सुद्धा करू शकता। अगदी पटकन व्हावे असं वाटत असेल तर डीप फ्राय करा। आपण इथे डीप फ्राय करणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यानंतर ह्या वड्या आता आपण फ्राय करून घेणार आहोत। मीडियम लो फ्लेम वरती ह्या वड्या फ्राय करून घ्यायच्या, म्हणजे अगदी क्रिस्पी अशा बनतात। तुम्ही ना हे जे रोल आपण बनवले होते ते नुसते उकडल्यानंतर फ्रीज मध्ये ठेवून देऊ शकता। मग जेव्हा कधी पाहिजे तेव्हा ते काढून कट करून मग फ्राय करू शकता। अगदी आरामात टिकतात हे 4-5 दिवस फ्रीज मध्ये। अशा पद्धतीने कोथिंबीरीची वडी बनवलीत ना की ह्याची चव सुद्धा वेगळी लागते आणि खायला सुद्धा खूप छान लागतात। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा गोल्डन कलर येईपर्यंत ह्या वड्या आपण फ्राय करून घेतलेल्या आहेत। दिसायला जितक्या छान दिसतात ना, खायला तितक्याच अप्रतिम लागतात। अशाच पद्धतीने आता बाकीच्या वड्या सुद्धा आपण फ्राय करून घेऊयात।
अगदी मस्त गरमागरम आणि कुरकुरीत अशा कोथिंबीरीच्या वड्या बनवून तयार आहेत। खूप सोप्या पद्धतीने आपण ह्या बनवल्या आहेत। खरंच खूप छान लागतात खायला। नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।